या ज्या योजना केंद्राच्या आहेत ह्या आमचं असं पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की हे योजना ज्या पद्धतीनं राबवायला पाहिजे किंवा त्या योजनेचं उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट पूर्ण झाले पाहिजे ह्या हिशोबाने राबवल्या गेल्या पाहिजे। पण उद्दिष्टाकडे सपशेल दुर्लक्ष केलं जातं आणि फक्त फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या जातात असं दिसून आलेलं आहे। आज जी चालू जी योजना आहे ती महत्वाची योजना जल जीवन मिशन ही महत्वाची योजना आहे की पिण्याच्या पाण्याच्या संबंधित ती आहे। प्रत्येक गावामध्ये पिण्याचं पाणी घरोघरी देण्याचं शुद्ध पाणी असं आश्वासन दिलंय प्रधानमंत्र्यांनी, म्हणून केंद्राची योजना आहे ती आणि त्याच्या अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत। परंतु अजूनही अनेक गावांमध्ये ते पाणी त्या नळांमध्ये गेलेलं नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जे काम त्याच्यासाठी केले ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम आणि भ्रष्टाचार सुद्धा त्याच्यामध्ये आहे। जे रोड जे पाईपलाईन टाकण्यासाठी खोदून ठेवलेले आहेत ते रिपेअर केले नाही आणि अशा रीतीनं पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी लोकांना जाण्याची गैरसोय होणार आहे ज्याच्याकडे पण दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स उपलब्ध नाही त्या ठिकाणी ते नळ योजना टाकण्यात आलेली आहे, परंतु पाण्याचा सोर्स नसल्यामुळे नळामध्ये पाणी नाही अशी परिस्थिती आहे।